बघा आज उरली आमची भोपळ्याची भाजी. कोणालाही आवडत नाही पण ती करावं लागते. भोपळा हा शरीरासाठी चांगला आहे म्हणून मी याचा आता काहीतरी मुलांसाठी बनवते. मी ना त्याच्या फोडी ना बाजूला काढून घेतल्या आता आणि हे आता स्मॅश करून घेते. थोडंसं बेसनाचं, थोडंसं ज्वारीचं आणि थोडंसं गव्हाचं, नंतर थोडीशी लाल मिरची, तीळ आणि ओवा आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर. मीठ भाजीत आहे म्हणून थोडंसंच टाकलं आहे मी मीठ. हे थोडंसं घट्ट झालं आहे म्हणून मी आता यातलंच भाजीतलंच बेसन थोडंसं टाकते आणि थोडंसं त्याला पातळ करते. आता मी तव्यावर तेल तापत ठेवले. बघूया कशी टेस्ट येते. आता भोपळा ऑलरेडी शिजलेला आहे त्याच्यामुळं झाकण ठेवायची काही गरज नाही त्याला. दिसायला तर छान वाटते पण आता मुलांना आवडतं की नाही बघू. मी त्यांना असे तुकडे करून दिले. खा देऊ. तिघांनाही खूप आवडली. का ओवीला खायचं होतं सॉस सोबत म्हणून मी तिला सॉस देते.